काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत. आज आपण पाहिलं तर प्रामुख्याने बारामती पोटनिवडणूक संदर्भात आता संपूर्णपणे जी पोटनिवडणूक आहे ती देखील लागलेली आहे. परंतु अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्या जागी नक्की निवडणूक कोण करणार असं देखील हा जो संपूर्णपणे आहे ते चित्र उभं राहिलेलं होतं. त्या ठिकाणी आहे ते सुनेत्रा पवार यांचं नाव देखील पुढे येत होतं. परंतु ही निवडणूक आहे ती आता बिनविरोध होणार की नाही होणार असा देखील जो पेच प्रसंग आहे तो उभा राहिलेला आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ साहेब. सपकाळ साहेब, त्या ठिकाणी आहे अजित पवारांचा मृत्यू झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही लागली आहे. परंतु महाराष्ट्राची जशी परंपरा आहे त्या परंपरेनुसार ती पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी असं देखील अनेक नेत्यांचं आहे ती म्हणणं आहे. काँग्रेसची नक्की भूमिका काय, त्या ठिकाणी पोटनिवडणूक जी बिनविरोध होईल की नाही होईल, नक्की काय? नाही, अशी परंपरा कुठे आहे? याआधी अपवादात्मक स्थिती सोडून द्या, मात्र अशा कोणत्या निवडणुका अनुपत झाल्या? दरवेळेस प्रत्येक नेत्याचं अकाली जाणं हे दुःखद असतं. अजितदादांचंही दुःखद आहे, इतरही जे मृत्यू झालेले आहेत ते देखील दुःखद आहे. पण प्रत्येक वेळेस अनुपत निवडणूक काही महाराष्ट्रात ही झालेली नाही. गत आपण 3 निवडणुका बघितल्या. नाशिकची खासदारपदाची निवडणूक 2024ची 2 महिन्यात खासदारांचा मृत्यू झाला. वसंतराव चव्हाण साहेबांचा, त्यांची पुत्र त्या ठिकाणी निवडणूक लढले. भारतीय जनता पक्षाने विरोधात उमेदवार दिला. सौ टिळक मॅडम ज्या आहेत त्या कसब्यातून निवडणूक लढल्या. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तिथे निवडणूक झाली. तिथे काँग्रेसचे आमचे दंगेकर निवडून आले. त्याआधी देगलूरला काँग्रेसच्या आमदाराचा मृत्यू झाला. तिथे निवडणूक झाली. तिथे विरोधी पक्षाने आपला उमेदवार टाकला. तिथे आमचा उमेदवार निवडून आला. ह्या सर्व 3 निवडणुका बघितल्या, थेट गोपीनाथराव मुंडे साहेबांपर्यंत बघितल्या, तर दरवेळेस मृत्यूनंतर निवडणुका होत आल्या आहेत. ही अत्यंत सामान्य बाब आहे. यावेळेसच अशा स्वरूपामध्ये अजितदादांच्या मृत्यूनंतर अशा पद्धतीने एक चर्चा करणं हे अकलनीय आहे. वास्तविक पाहता अजितदादांचा मृत्यू हा धक्कादायक आहे. महाराष्ट्राचा एक कर्तबगार नेता हा हिरवला गेलेला आहे. त्यांच्या अपघाताची चौकशी तातडीने व्हावी या संदर्भात खरं पाहिलं तर आज मुख्यमंत्र्यांनी जास्ती लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. मात्र तपासाचा विषय बाजूला ठेवून या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांचा जो आग्रह चालला आहे हा कुठेतरी परंपरेला धरून नाही. परंतु त्या ठिकाणी पाहायचं झालं तर जी पोटनिवडणूक होते त्या जागी राष्ट्रवादीची जागा आहे, त्या ठिकाणी बोललं जात आहे. तुमचा मित्रपक्ष आहे जे शरद पवार राष्ट्रवादी पक्ष आहे, त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे का? त्या संदर्भात त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? जर त्यांच्याशी चर्चा झाली असेल तर मग नक्की उमेदवार हा कुठला पक्षाचा? बरोबर आहे. दोन्ही जागा ज्या आहेत राहुरीच्या आणि बारामतीच्या, या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी निवडणूक लढलेली आहे आणि त्यांचाच क्लेम त्याच्यावर हा पहिला आहे. आणि त्यांनी या संदर्भामध्ये अद्यापर्यंत कोणत्याही बैठकीच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधलेला नाही. पण मात्र लवकरच त्यांच्यासोबत चर्चा घडून येईल आणि या चर्चेच्या अनुषंगानं निर्णय हा घेण्यात येईल. माधव जानकर देखील तुम्हाला भेटून गेले, नक्की काय भेटीमागचं कारण आहे? त्या ठिकाणी उमेदवार देण्यासंदर्भात काही चर्चा या ठिकाणी झाली का? एकत्रित पद्धतीने ही पोटनिवडणूक आहे ती लढवण्यासंदर्भात काँग्रेस आहे ते आग्रही का? जानकर साहेब हे काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष आहेत. 2024च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने काही नवीन मित्र जोडलेत. त्यामध्ये माधव जानकर साहेबांचा स्वतंत्र भारत पक्ष आहे, प्रकाश आंबेडकरजींचा वंचित बहुजन आघाडी आहे, प्रकाश अण्णा शिंदेंचा बहुजन विकास मंच आहे आणि इतर काही पक्षांना आम्ही सोबत घेतले. ते आमचे काँग्रेसचे मित्रपक्ष आहे आणि त्यांच्यासोबत नियमित स्वरूपाचा संवाद हा आमचा सुरू असतो. आज त्यांच्या भेटीच्या मागचं जे कारण होतं तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जे सोबत लढलो, ज्या परिस्थितीमध्ये आम्ही पुढे गेलो, आगामी काळात काय करायचं आहे आणि अर्थात या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. मात्र ते आमचे मित्रपक्ष आहे आणि त्या मित्रपक्षांशी चर्चा ही सातत्याने आमची होत असते. परंतु जर राष्ट्रवादीकडून जर उमेदवार दिला नाही तर काँग्रेसकडून हा उमेदवार या ठिकाणी दिला जाईल. आम्ही चर्चा करू राष्ट्रवादीशी की त्यांना ही निवडणूक त्यांच्या खात्यात ही आहे, त्यांच्या पक्षाकडे दिलेली आहे. या संदर्भात त्यांची भूमिका काय हे समजून घेऊ आणि त्यानंतर याबाबत बोलू. परंतु निवडणूक आहे ती बिनविरोध होणार नाही. निवडणुका बिनविरोध होण्याकरता काही राजकीय पक्षांचीच मक्तेदारी निवडणुका विरोधात होऊ देण्याची नाही. कोणताही महाराष्ट्रातला माणूस हा अर्ज भरू शकतो. त्यामुळे पक्षीय भूमिका आणि आघाड्याची भूमिका एवढं आम्ही त्या ठिकाणी बोलू शकतो. निवडणुका अनपोज होण्याच्या अनुषंगानं कुठेही बोलणं हे थोडं घाईगडबडीचं होईल. आपण पाहिलं हे होतं हर्षवर्धन सपकाळ. या ठिकाणी बारामती पोटनिवडणूक या संदर्भातलं बोललं जात होतं, जसं चित्र होतं त्या अनुषंगाने आता ही जी पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध न होण्यासंदर्भातली चित्र आहेत ती या ठिकाणी स्पष्ट होतात. व्हिडिओ चरण मार्गमसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.